नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आता ग्राउंड प्रक्रिया सुरू होईल भरतीची। त्याच्यानंतर तुमचा लेखी पेपर सुद्धा होईल। तर शेवटचे 15 ते 20 दिवसामध्ये लेखी अभ्यास कसा करायचा लेखी पेपरचा ते तुम्हाला मी आज सांगणार आहे। म्हणजे नक्की 3 ते 4 मार्काचा तुम्हाला याच्यामध्ये फायदा होईल। आता वेगळं काही न वाचता तुम्ही जे काही वाचलेलं आहे त्याचीच रिव्हिजन जास्तीत जास्त करा। त्यामुळे तुमचं जे काही सिली मिस्टेक होतील पेपरमध्ये त्या सिली मिस्टेक होणार नाहीयेत। आता तुम्ही काहीतरी वेगळं पुस्तक नवीन वाचायला गेलात तर त्याची तुमची रिव्हिजन पण होणार नाही आणि ते वाचलेलं लक्षात पण राहणार नाही। त्यामुळे जे वाचले तेच तुम्ही वारंवार वाचत राहा, त्याचा तुम्हाला फायदा होईल। त्याच्यानंतर दर 2 दिवसांनी तुम्हाला एक प्रश्नपत्रिका सोडवायची आहे आणि त्याच्यामध्ये तुमच्या कुठल्या टॉपिक वरती प्रश्न जात आहेत ते टॉपिक तुम्हाला व्यवस्थित क्लिअर करून घ्यायचे, जेणेकरून पेपरमध्ये जर ते टॉपिक वरती प्रश्न आले तर तुमचा त्यामध्ये एकही मार्क जाणार नाही। आता गणिताचं झालं तर गणित प्रत्येक टॉपिकचे जे काही टाईप असतील ते एक एक टाईप तुम्ही सोडून घ्या, तुमचा तो प्रश्न तुमचा तो टॉपिक क्लिअर होऊन जाईल। त्याच्यामध्ये सुद्धा मार्क जाणार नाहीयेत। चालू घडामोडीवरती जास्त फोकस करा। किमान दिवसातून 1 ते 1.5 तास हा चालू घडामोडीवरती द्या, कारण तिथेच तुमचे सगळ्यात जास्त मार्क जातात। पेपर अनालिसिस करणं खूप गरजेचं आहे। पेपरमध्ये तुमचे कुठल्या टॉपिक वरती प्रश्न जातात त्यावरती जास्त फोकस करा, इतर टॉपिकला थोडं कमी महत्त्व द्या आणि जिथे मार्क जास्त जातात त्या टॉपिक वरती फोकस करा, म्हणजे तुम्हाला पेपरमध्ये जास्तीत जास्त गुण मिळतील। आव्हान तर काहीही वाचू नका। आता शेवटचे 15 दिवस बाकी आहेत। व्यवस्थित शांत झोप घ्या, मोबाईलकडे थोडं दुर्लक्ष करा, अभ्यासावरती फोकस करा। तुम्हाला 90+ जायचं असेल तर तुम्हाला या प्रकारेच अभ्यास करावा लागेल। आता जास्त प्रश्नपत्रिका पण सोडू नका, कारण आता वेगवेगळ्या तुम्ही अकॅडमीच्या प्रश्नपत्रिका सोडवाल, टेस्ट सिरीजच्या सोडवाल तर तुमचं खच्चीकरण होऊ शकतं जर मार्क कमी पडले तर। झालेल्याच प्रश्नपत्रिका सोडवा। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, तुम्ही ज्या जिल्ह्यामध्ये फॉर्म भरणार आहेत त्या जिल्ह्याच्या शेवटच्या 3 वर्षाच्या प्रश्नपत्रिका किमान 2 वेळा सोडवा। याचा तुम्हाला नक्की फायदा होईल तुमच्या येणाऱ्या पेपरमध्ये। अशाच प्रकारे आपल्या पोलीस भरती संदर्भात महत्त्वाच्या अपडेटसाठी माहितीसाठी आपल्याला फॉलो करून ठेवा आणि जर तुम्ही युट्यूबवर पाहत असाल तर आपलं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा। धन्यवाद।